144 वर्षानंतर महाकुंभ मेळावा साजरा होतो आपल्या देशामध्ये, तर तुम्ही त्याच्या संदर्भामध्ये काय म्हणसाल? सर, रोजचा दिवस हा सारखाच असतो. श्रद्धेचे 3 प्रकार आहेत: श्रद्धा, अंधश्रद्धा आणि डोळश्रद्धा. जर महाकुंभामध्ये जाऊन जर कदाचित आंघोळ करून जर त्याचे पाप मुक्त होत असतील किंवा तो त्या केलेल्या कर्मापासून जर मुक्त होत असेल तर हे अंधश्रद्धा आहे. जिथं आई आणि वडील आहेत तिथं काशी, मथुरा, गंगा सगळं काही तिथं आहे. आईवडिलासोबत सुद्धा मतभेद असू शकतात, पण त्या त्या विषयाबद्दल मतभेद असू शकतात, ते बाजूला सोडून पुन्हा व्यवहार करायचा असतो. हे श्रद्धा, अंधश्रद्धा आणि डोळश्रद्धेचे प्रकार झाले. आज डुबकी मारल्यानंतर जर पापमुक्त होत असेल, हे अंधश्रद्धेचा भाग आहे. नक्कीच. मला काय म्हणायचं, तुम्ही या मुद्द्याला असं न घेता तुम्ही असं का घेत नाही की बाबा उत्तर प्रदेश सारखं जे राज्य आहे, या राज्याला एक टुरिस्ट यायला लागलेत, खूप सारे लोक तिथे यायला लागलेत, खूप सारा पैसा यायला लागला, खास करून विदेशी लोक सुद्धा, पर्यटक सुद्धा यायला लागलेत, जेणेकरून त्या भागाचा विकास होणार, त्या लोकांना रोजगार पण भेटणार, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हिंदू जो आहे आज कुठेतरी कुणातरी नावाखाली एकत्र व्हायला लागला.